एक नवीन आयुष्याची सुरुवात. दिस इज द बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ. एन्जॉय दिस लाईफ विथ अ वायब्रंट कलर्स. तिच्यातली आई तशीच असते. मुलं मोठी होऊन जातात पण ती आईच राहते अजूनही. छोटे असताना कशी आई माझी वेणी घाल, आई माझं कपडे बदलून दे, आई मला डबा दे. आता ते त्यांचं जग वेगळं झालेलं असतं. त्याला एम्प्टी नेस्ट म्हणतात. घरात कोणीच नसतं. कधी तुमचा जोडीदार असतो, कधी नसतो. त्यामुळं थोडंसं ती डिस्टर्ब झालेलीच असते. पण एकदा पाळी गेली की त्यांचं म्हणणं असतं आता आमचा स्त्री रोगाशी किंवा आमचा युट्रसशी संबंध संपला. तर तसं नाहीये. मेनोपॉज हा पिरियड 30 ते 40 वर्ष पाळी गेल्यानंतर तुम्ही जगणार आहात. मग तो जगण्याचा तुमचा जो पिरियड आहे तो हेल्दी असावा. हॉट फ्लॅशेस साठी खूप पेशंट येतात बरं का, मला रात्री गरम वाटतं आणि ऍक्सेप्ट इट. थोडे होणारच, हे नॅचरल आहे. जसे प्रेग्नन्सीत नॉशिया होतो, वॉमिटिंग होतं, आपण ऍक्सेप्ट करतो. अगदी कौतुकाने सगळेजण म्हणतात तिला हे पचत नाही बरं का, तसं हे ऍक्सेप्ट करा. बरेचसे पेशंट केसांसाठी येतात दाखवायला. केस गळणं, केस पातळ होणं, थायरॉइड कमी होणं किंवा थायरॉइड वाढणं हे या वयामध्ये परत जास्त होतं. पेशंटना ऊन म्हणजेच माहिती नसतं. सनस्क्रीन वापरतात पण सन नाही वापरतात, सन मध्ये नाही जात. ते खाणं, मग ओबेसिटी, मग ओबेसिटीमुळे गुडघ्याचा त्रास, गुडघ्या त्रासमुळे आणखीन ओबेसिटी, अशी ती सायकल सुरू होते. ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाते आणि मग ते आमच्याकडे पाठवतात की हे मेनोपॉजमुळे हाडं कमकुवत झालीत बघा. तर तशी अवस्था होऊ नये. कॅल्शियम लेवल जर तुम्हाला मेनोपॉज मध्ये नीट ठेवायची असेल तर एडोलेसन्स म्हणजे 20-22 वर्षाच्या ज्या मुली असतात तिथपासून हाडं बळकट केली पाहिजे. आणि मग कधी कधी बायका काय करतात, कधी कधी त्या म्हणतात माझा मेनोपॉज आहे मी चिडणारच. तसं नाही की द हजबंड हॅज टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस पिरियड ऑफ हर लाईफ. ही हॅज टू सपोर्ट. त्यांनी तिला पूर्ण आधार दिला पाहिजे. ती रडतेच, ती चिडतेच असं करून तिला निग्लेक्ट करू नका. ती आयुष्याच्या एका वेगळ्या चांगल्या टप्प्यात चालली आहे. तुम्ही तिला सोबत करा. आणि या चिडचिडीने सगळेच आणखीन दूर जातात. मुलं लांब जातात. आई काय सारखी चिडते, आई काय सारखी रडते, मग त्यांना आवडत नाही ते. इतके वर्ष तिने तुम्हाला सपोर्ट केला, आता तुम्ही तिला सपोर्ट करायला पाहिजे. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण आपल्या गेल्या काही महिन्यातील जे एपिसोड झाले त्या सर्व एपिसोडला तुम्ही फार भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि खूप जणांचे त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरती एपिसोड करा असे आम्हाला मेसेजेस आहेत. स्त्रियांमधील आजार हा एक मोठा विषय असतो आणि त्याविषयी बऱ्याचदा कित्येकदा बोललं जात नाही. त्याविषयी कित्येकदा गैरसमज असतात. संकोचामुळे काही वेळा त्या गोष्टीची चर्चा होत नाही. तर त्यातलाच आज एक हा पहिला एपिसोड करतो आहोत आपण, ज्यामध्ये मेनोपॉज ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नेहमीप्रमाणे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला मेसेजेस करून कळवा आणि हा एपिसोड कसा वाटला तेही कळवा. डॉक्टर अंजली चिटणीस काटदरे ह्या गायनॅकोलॉजिस्ट आहेत आणि गेले काही वर्ष त्या पुण्यामध्ये गायनॅकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर आजच्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर अंजली काटदरे मॅडम. तर नमस्कार मॅडम, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मी डॉक्टर अंजली चिटणीस काटदरे आता सध्या पुण्यात स्थायिक झालेली आहे. सोलापूरमध्ये पूर्वी मी 20 वर्ष जवळजवळ VM मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि चिटणीस नर्सिंग होम हॉस्पिटल चालवत होते. आता मी भारतीय मेडिकल कॉलेज आणि भारतीय हॉस्पिटल्समध्ये टीचिंग फॅकल्टी म्हणून जॉईन झालेली आहे. आणि आज मला एक गायनेकोलॉजिस्ट म्हणून मेनोपॉज विषयावर बोलायला खूप आवडेल. तर स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तुमचं. तर आपण सुरुवात मुळापासूनच एक विषयाची करूया की मेनोपॉज म्हणजे काय, असा पहिलाच प्रश्न आला आम्हाला एक. आता खरं म्हटलं तर सगळ्यांना माहिती असतं मेनोपॉज म्हणजे काय, पण शब्दशः जर तुम्हाला मी अर्थ सांगायचा तर मिनो आणि पॉज. मिनो म्हणजे मेन्स्ट्रुएशन, पॉज म्हणजे थांबणे. म्हणजे जेव्हा मेन्स्ट्रुएशन बंद होतं तेव्हा त्याला आपण मिनोपॉज असं म्हणतो किंवा मराठीत आपण त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतो की ज्याच्यापासून आपल्याला निवृत्ती मिळाली किंवा पॉज मिळालाय.
मला हे सांगताना असं वाटतं की मिनोपॉज म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली इट इज अ बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ. एक नवीन आयुष्याची सुरुवात असणं ही व्याख्या माझ्या सगळ्या भगिनींना म्हणा किंवा माझ्या काही पेशंटना म्हणा, त्यांना असं वाटतं सांगावंसं की दिस इज द बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ. यू हॅव वर्क लॉट, यू हॅव लॉट ऑफ विजडम. तुमच्याकडे बुद्धी आहे, कौशल्य आहे, सगळं आहे. मग ह्याचा उपयोग करून एक छानपैकी व्हायब्रंट लाईफ किंवा एक असं रसरशीत लाईफ कसं जगावं ह्याला म्हणतात मिनोपॉज. आणि जनरली ह्याच्यामध्ये कसं बऱ्याच जणांचा गोंधळ असतो की कुठल्या वयाच्या टप्प्यावरती नक्की ह्याची सुरुवात होते, तर असं काही आहे का त्याचं वयाचं गणित त्यासाठी? वयाचं म्हटलं तर आपल्याकडे भारतामध्ये साधारण 46.2 हे ॲव्हरेज वय धरलं जातं. म्हणजे साधारण 45 ते 50 पर्यंत आपण ही रेंज धरू शकतो. काही पेशंट अलीकडे 50-52 पर्यंत सुद्धा आपल्याला दिसतात. ही रेंज आपल्याकडे थोडीशी कमी आहे. पाश्चात्य देशांमध्ये बरंच 48-50 पर्यंत गेलेली आहे. त्याच्यामुळं ही वयाची रेंज ही धरली जाते. आणि एक्झॅक्ट असं वय नाहीये की 47व्या वर्षी मला मिनोपॉज आला असं नाहीये, पण तो एक मोठा पिरियड आहे, त्या ह्याच्यामध्ये तो मिनोपॉज बसवला जातो. अच्छा. आणि त्याच्या असे काही स्टेजेस असं आहे का? हो, त्याच्या स्टेजेस आहेत ना. त्याच्या कशा स्टेजेस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मिनोपॉज हा एक दिवशी म्हणजे फक्त त्या दिवशी पाळी थांबली की तो दिवशीचा मिनोपॉज पेक्षा सुद्धा तो एक मोठा पिरियड आहे. त्याच्यामुळे हा पिरियड पेरीमिनोपॉज म्हणून धरला जातो. पेरीमिनोपॉज मध्ये प्री मिनोपॉज आला, साधारण 2 वर्ष पिरियड जायच्या आधीची वर्ष आली, 2-4 वर्ष किंवा पुढे अनेक वर्ष पोस्ट मिनोपॉज असं धरता येतं. म्हणजे हा पेरीमिनोपॉज झाला. आणि कधी कधी याला क्लायमॅक्ट्रिक पण म्हणतात, कारण मग त्याच्यामध्ये 2-4 वर्ष 7 वर्षापर्यंतचा जो पिरियड आहे, म्हणजे जो शरीरात बदल होतात, तो हा मोठा पिरियड आहे. त्याच्यामुळे हा पेरीमिनोपॉज पिरियड हा जास्त चांगला डिस्क्राईब केला जातो, वर्णन केलं जातं. आणि मग त्याच्या पुढचा टप्पा पोस्ट मिनोपॉज. पोस्ट मिनोपॉज हा पाळी थांबल्यापासून पुढे धरताना 2 ते 4 वर्ष धरली जरी तरी सुद्धा पुढे हा कायम शेवटपर्यंत धरला जातो, कारण काही आजार हे बरेच वर्ष मिनोपॉज नंतरचे असतात. त्यामुळे हे पोस्ट मिनोपॉज मध्येच आम्ही धरतो. अच्छा. आणि एक जणांचा प्रश्न असा आहे की याचे सिम्पटम्स काय काय असतात आणि ते किती काळापर्यंत दिसून येतात? ऍक्च्युली याचे सिम्पटम्स समजून घ्यायचे तर थोडंसं त्याची कारण समजली ना तर तुम्हाला त्याच्या सिम्पटम्सशी रिलेट करता येतील. त्याचं कारण असं असतं की स्त्रियांच्या शरीरात ओव्हरीपासून इस्ट्रोजन हार्मोन तयार होतं. ह्या इस्ट्रोजन हार्मोनचा बॉडीच्या प्रत्येक सेलवर परिणाम होत असतो. या इस्ट्रोजन हार्मोनमुळं इन्फ्लमेशन कंट्रोल होतं. इन्फ्लमेशन म्हणजे इन्फेक्शन विदाउट ऑर्गॅनिझम, जंतुविरहित इन्फेक्शन म्हणा किंवा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा तर दाह म्हणता येईल. इन्फ्लमेशन कमी होतं, त्यामुळं इम्युनिटी वाढते. हे इस्ट्रोजनचं इफेक्ट आहे. मग आता पाळीच्या वेळी ओव्हरीज मध्ये म्हणजे अंडकोशामधलं इस्ट्रोजन तयार व्हायचं कमी व्हायला लागतं. कमी होत 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 ते पूर्ण बंद होतं. त्याच्यामुळे हा इस्ट्रोजनचा परिणाम इस्ट्रोजन किंवा कमी होण्याचा इस्ट्रोजनमुळे इन्फ्लमेशन वाढतं, इम्युनिटी कमी होते आणि याचा इफेक्ट सगळ्या ऑर्गन्सवर होतो. न्यूरोलॉजी, ब्रेन पासून ते पायापर्यंत सगळ्या ऑर्गन्सवर, या ऑर्गन्सच्या टिश्यूवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळं बरेच सिम्पटम्स दिसतात ह्याच्यामध्ये. मग या सिम्पटम्समध्ये बोन्समध्ये तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस दिसतं, फ्रॅक्चर झालेल्या बायका बघतो आपण, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हार्टमध्ये बरेचसे प्रॉब्लेम दिसतात. हार्टच्या त्या छोट्या ज्या वेसल्स असतात, हृदयाला जे छोट्या मोठ्या वेसल्स अँजिओग्राफीमध्ये दिसतात, पण काही बारीक वेसल्स असतात, त्या वेसल्स बंद होतात, ज्या बऱ्याचदा अँजिओग्राफीवर दिसत नाही. आणि मग पेशंट अंजायना म्हणून, छातीत दुखतंय म्हणून पेशंट येतात. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होतात पेशंटना, ती या इस्ट्रोजन्स कमी झाल्यामुळं किंवा ती हे मेनोपॉजमध्ये जास्त जाणवतात. स्किन, आपल्या कातडीचे बरेचसे चेंजेस, रिंकल्स घ्या किंवा थिनिंग, पातळ स्किन होते. तुम्हाला थोडंसं जरी लागलं तर लगेच त्याचं मोठी जखम होते.
आणि केसांमध्ये सुद्धा खूप फरक पडतो. बरेचसे पेशंट केसांसाठी येतात दाखवायला. केस गळणं, केस पातळ होणं किंवा पॅचेस येणं, केस पूर्ण गळून पॅचेस येतात. असे अनेक प्रकार आपल्याला मेनोपॉज मध्ये दिसून येतात. अच्छा. आणि आता आपण त्याचे वेगवेगळे स्टेजेस पाहिले. प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणून असतो, तो काय असतो? साधारण आपण मेनोपॉज असतो 45च्या पुढे धरतो, पण जेव्हा मेनोपॉज 40च्या आधी येतो तेव्हा त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. हा बऱ्याचदा नॅचरल येतो, हेरिडिटरी असतो. आईची पाळी लवकर गेली की मुलीची साधारण त्या सुमारास किंवा 1-2 वर्ष पुढे जाते. तेव्हा जेव्हा 40च्या आत मेनोपॉज येतो तेव्हा मग आपण त्याला प्रीमॅच्युअर म्हणतो. किंवा कधी कधी काही कारणामुळे तिची हिस्टेक्टॉमी, तिचं गर्भाशय काढलेलं असतं आणि त्यावेळी काही आतमध्ये दोष असल्यामुळं अंडकोशही काढलं जातं, तेव्हा पण तो मेनोपॉज येतो. मग तो बऱ्याचदा लवकर आलेला असतो. अच्छा. म्हणजे ह्याला सर्जिकल मेनोपॉज म्हणतो आपण, आणि प्रीमॅच्युअर म्हणजे लवकर आले. आणि एक जणांचा असा प्रश्न आहे की आता हे तर कायम चक्र चालूच असतं, तर केव्हा समजायचं की आता मला डॉक्टरांकडे दाखवायची वेळ ही योग्य वेळ आहे, आणि तिथे गेल्यानंतर साधारण काय ऍडवाइस केलं जातं? डॉक्टरांकडे नेहमीच जायला पाहिजे. एक डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी तर सांगेन, होतं काय की पेशंट जेव्हा अलीकडे असतात 30-35 वर्षाची, गर्भधारणा होऊ शकते, रिप्रोडक्टिव्ह एज म्हणतो आपण, तेव्हा त्या वयात जेव्हा पेशंट असतात तेव्हा काही ना काही कारणाने ते डॉक्टरांकडे जातात. अँटीनेटल चेकअप म्हणा, किंवा कॉपर्टी बसवली आहे, किंवा गोळ्या खाऊ का, की ट्युबेक्टॉमी करू का, ह्याच्यासाठी जातात. त्यामुळे त्या वेळेमध्ये ते जातात डॉक्टरांकडे, तो चेकअप होतो. पण एकदा पाळी गेली की त्यांचं म्हणणं असतं आता आमचा स्त्री रोगाशी किंवा आमचा युट्रसशी संबंध संपला. तर तसं नाहीये. साधारण ह्या वयामध्ये 2 ते 3 वर्षात एकदा तरी चेकअप केलाच पाहिजे. आणि जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा तर मी असं सांगेन की वर्षातनं एकदा चेकअप करावा. एकदा म्हणजे मग तुम्ही दिवस ठरवा, तुमचा वाढदिवस घ्या, काहीतरी सणवार ठरवा, 1 जानेवारी ठरवा. या दिवशी आपल्याला काहीही त्रास होत नाही. तरी आपण कसे गरोदरपणात तपासायला कुठे त्रास होत असतो, काहीच होत नसतो, पण आपण जातो ना दवाखान्यात. तसं तुम्ही मेनोपॉज साठी साधारण वर्षातनं एकदा मेनोपॉज नंतर तपासणी केलीच पाहिजे. त्याचं काय इम्पॉर्टन्स होतं? म्हणजे असं जर त्याच्यामध्ये गॅप जास्त पडला तर काय त्याचा धोका उद्भवू शकतो? म्हणजे मेनोपॉज मुळे जे काय, आता कसं होतं तुम्हाला सांगते, एखाद्या वेळेला एखादी आजी पडते, साधारण 70-80 वर्षाची असते, पडते, तिला फ्रॅक्चर होतं. मग तिला फ्रॅक्चर झाल्यावरती ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाते आणि मग ते आमच्याकडे पाठवतात की हे मेनोपॉज मुळे हाडं कमकुवत झालीत बघा. तर तशी अवस्था होऊ नये म्हणून तुम्ही मेनोपॉज, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत त्या स्त्रीनी जाऊ नये. तिने लवकर दाखवावं की जेणेकरून तिला ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांची कमजोरी होता कामा नये. म्हणून काही रोग आपण अवॉइड करू शकतो किंवा लवकर जाणून घेऊ शकतो, त्याला ट्रीटमेंट आपण लवकर देऊ शकतो, ज्याच्यामुळे तुमचा हा जो पिरियड आहे, हा जवळजवळ मेनोपॉज हा पिरियड 30 ते 40 वर्ष पाळी गेल्यानंतर तुम्ही जगणार आहात. मग तो जगण्याचा तुमचा जो पिरियड आहे तो हेल्दी असावा, सशक्त असावा. त्याच्यामुळं ही तपासणी खूप जरूर आहे. अच्छा. आणि तो जो मगाचा भाग होतो की गेल्यानंतर काय काय इन्व्हेस्टिगेशन म्हणून जनरली ऍडवाइस केले जातात अशा वेळेला? इन्व्हेस्टिगेशन्स हे पेशंट प्रमाणे असतात. तुम्ही गेलात मेनोपॉज क्लिनिकला गेलात, आता मेनोपॉज क्लिनिक पण सुरू झालीत बऱ्यापैकी, किंवा जिरियाट्रिक क्लिनिक म्हणून त्यांनी सुरू. आपण जिरियाट्रिक नाही म्हणायचं, आपण मेनोपॉज म्हणायचं, कारण आपण एजंट नाही आहोत, आपण दुसऱ्या आयुष्याच्या टप्प्यात गेलेले आहोत. त्यामुळे तिथे गेल्यावर कम्प्लीट चेकअप केला जातो, पूर्ण बॉडीचा चेकअप, ब्लड प्रेशर, ॲनिमिया आहे का, सूज आहे का कुठे, पोटाची तपासणी, छातीची तपासणी, ब्रेस्टची तपासणी, ती फार महत्वाची असते या वेळेला, गर्भाशयाची तपासणी, ह्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. आणि मग काही रुटीन तपासण्या असतात. रुटीन तपासण्यांमध्ये आपला कम्प्लीट ब्लड काउंट असतो, ब्लड शुगर असते, कारण बऱ्याचदा शुगर, आतापर्यंत मला शुगर नाही, पण ती त्यावेळी डिटेक्ट होते, सापडते शुगर ह्याच्यामध्ये. त्यामुळे शुगर बघणं, कोलेस्ट्रॉल, रक्तातले फॅट्स बघणं, हे पण फार महत्वाचं असतं, कारण मेनोपॉज आला की हे फॅट्स रक्तातले, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स वाढायला लागतात.
त्यामुळं त्याचे आपल्या हार्टवर बरेच परिणाम होतात. त्यामुळे ते डिटेक्ट करणं, म्हणून सिरम कोलेस्ट्रॉल किंवा सिरम लिपिड्स म्हणतो आपण, ते पाहणं. थायरॉइड कमी होणं किंवा थायरॉइड वाढणं हे ह्या वयामध्ये परत जास्त होतं. थायरॉइड हे असे बेसिक तपासण्या करायला हव्यात. मग काही स्पेशलाइज तपासण्या असतात की ज्या मेनोपॉजच्या वेळी महत्वाच्या असतात. मग त्या कोणत्या असतात? तर त्याच्यामध्ये विटॅमिन डी कमी होणं आणि त्याच्यामुळं बाकी सगळं, ती एक सायकल असते. विटॅमिन डी कमी, कॅल्शियम कमी, मग फ्रॅक्चर, हे असं एक सायकल असते. त्याच्यामुळे विटॅमिन डी ची लेवल पाहणं, कॅल्शियमची लेवल पाहणं, त्याच्यानंतर B12 लेवल पाहणं, होमोसिस्टिन, हे असे थोडे स्पेशलाइज्ड. आणि त्याही पेक्षा आता अतिशय स्पेशलाइज्ड ब्लड टेस्ट झालेल्या आहेत, त्या म्हणजे सायटोकिन्स डिटेक्ट करतात. इन्फ्लमेशनमुळे मेनोपॉजचे चेंजेस येतात, तर ते आता डिटेक्ट व्हायला लागलेले आहेत. आणि थोड्याशा साध्या तपासण्या, अल्ट्रासाऊंड करणं, ॲब्डॉमिन पाहणं, पोटामध्ये काही मॅलिग्नन्सीज, आणखीन एक काळजीपूर्वक आजार ह्या वयातला असतो. मग तो ओव्हरीज मध्ये काही आहे का, लिव्हर खराब झालेला आहे का, फॅट्स किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं की लिव्हरमध्ये प्रॉब्लेम यायला लागतो. आता आपण ऐकतो बऱ्याच स्त्रियांमध्ये आता तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर दिसतो, तर तो पाहणं. त्याच्यानंतर पेल्विक सोनोग्राफी केली जाते, गर्भाशयाची पिशवी पाहिली जाते. आणि पॅप्समिअर करतो आपण, अर्ली कॅन्सर डिटेक्शनच्या साठी पॅप्समिअर करतो. बोन डेन्सिटी करतो आपण, म्हणजे ज्याच्यामुळे हाडात ठिसूळपणा किती आहे किंवा हाडाचं प्रमाण, मसल्सचं प्रमाण म्हणजे स्नायूंचं प्रमाण आणि फॅटचं प्रमाण हे किती आहे. कधी कधी हाडं खूप कमकुवत असतात आणि मसल कमकुवत असतात आणि फॅट्स भरपूर असतात. मग हे डिटेक्ट करण्यासाठी या सगळ्या टेस्ट महत्वाच्या असतात. या टेस्ट वर्षातून एकदा कराव्यातच. मॅमोग्राफी, ब्रेस्टची मॅमोग्राफी केली जाते, या टेस्ट करायलाच पाहिजेत. आणि मग पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा फॉलोअपला येता तेव्हा यांमध्ये काही टेस्ट कमी होतात, कारण तुमच्या नॉर्मल असतात. मग दरवर्षी करायची गरज नसते, 2-3 वर्षाच्या गॅपनी तुम्ही करू शकता. पण या टेस्ट ह्या वयात फार महत्वाच्या असतात. जसं तुम्ही गरोदरपणी तुमचं रक्त तपासून घेता, तुमचं ब्लड ग्रुप काढून घेता, मग मेनोपॉजच्या वेळी पण करायला हवं. मग ही तपासणी करणं फार महत्त्वाचं. बेसिक ब्लड काउंट मधने अॅनिमियाचे किती केसेस निघू शकतात? येतात ना आपल्याकडे. भारतामध्ये अॅनिमिया भरपूर आहे. अॅनिमियामुळे मग बाकी आजार होणं, थकवा जाणवणं, मग तो आपण मिनोपॉजमुळे थकवा जाणवतो असं नाही. हा अॅनिमियामुळे. मग अॅनिमिया करेक्ट झाला की त्यांचा थकवा गेलेला असतो. CBC किंवा कम्प्लीट ब्लड काउंट मध्ये प्लेटलेट्स वाढल्या की आम्ही म्हणतो ही पेशंट किंवा ही स्त्री काही हलत नाहीये, नुसती एका जागी बसलेली आहे. मग ते प्लेटलेट्स वरून समजतं. WBC मध्ये मॅक्रोफेजेस मध्ये समजतं. इन्फ्लमेशन खूप आहे का हे मॅक्रोफेजेस मध्ये समजतं. त्याच्यामुळे CBC पण फार महत्वाचं आहे आपल्याकडे. जी सगळ्यात बेसिक आपण तपासणी म्हणतो त्यातनंही बऱ्याच गोष्टींचं निदान होतं. हो, अगदी. म्हणजे पॉइंटिंग टुवर्ड्स मिनोपॉजच्या दृष्टीने एक पेशंट मिनोपॉजच्या ह्या एज मध्ये शेवटपर्यंत सशक्त राहावी, हा त्याचा प्रिन्सिपल. त्याच्यासाठी ह्या टेस्ट कराव्यात. आता एक पुढचा असा प्रश्न आहे की आता आपण हे कॉम्प्लिकेशन्स विषयी बोललो, तर ह्यातले एक कॉम्प्लिकेशनच्या विषयी त्याला कशी ट्रीटमेंट आणि काळजी घ्यावी. आता बोन हेल्थ विषयी खरं आपण बोललो, पण आता पहिला विषय तो आहे, तर साधारण मग त्याचा कोर्स कसा असावा की बोन हेल्थ आता चांगली राहावी. बोन हेल्थ ही खूप बारीक काही पेशंट असतात बघा, अगदी बारीकशी असतात, त्यांच्यामध्ये ह्याची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. सेडेंटरी हॅबिट, बसलेले असतात, व्यायाम नाही, त्यांच्यामध्ये घ्यायला पाहिजे. अति खाणं किंवा पोटाचे काही आजार असतात त्याच्यामुळे हे इन्फ्लमेशन वाढून बोन्समध्ये प्रॉब्लेम येतात. अल्कोहोल, स्मोकिंग, विटॅमिन डी आता पाहताना बऱ्याचदा पेशंटना ऊन म्हणजेच माहिती नसतं. सनस्क्रीन वापरतात पण सन नाही वापरतात, सन मध्ये नाही जात, ते कायम AC मध्ये बसलेले असतात. त्यामुळे विटॅमिन डी कमी असतं. मग विटॅमिन डी कॅल्शियमचं एक रिलेशन असतं, त्याचा संबंध असतो. कॅल्शियम हे कसं असतं की कॅल्शियम घेणं आणि कॅल्शियम रिॲब्सॉर्ब हा बॅलन्स आहे. हा बॅलन्स आपण ठेवला पाहिजे. मग आपला इंटेक कमी झाला तरी कॅल्शियम कमी, किंवा ऍब्सॉर्प्शन जास्त झालं तरी कॅल्शियम कमी. त्याच्यामुळे हा बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे. मग मी तर असं सांगेन की कॅल्शियम लेवल जर तुम्हाला मिनोपॉज मध्ये नीट ठेवायची असेल तर एडोलेसन्स म्हणजे 20-22 वर्षाच्या ज्या मुली असतात तिथपासून हाडं बळकट केली पाहिजे.
उन्हात जाणं, कॅल्शियम अन्नामध्ये जास्त घेणं किंवा सप्लिमेंटेशन करणं, व्यायाम करणं, हे जेव्हा त्या वेळेपासून चालू राहिलं ना, तर मेनोपॉज मध्ये तेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची हाडं खरोखरच बळकट असतात. आणि तिथून पुढे आपण पुढची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा मग कॅल्शियम सप्लिमेंट किंवा इस्ट्रोजन्स देतो की ज्याच्यामुळे बॉडीतलं कॅल्शियम वाढतं इस्ट्रोजनमुळं. नाही तर मग कॅल्सिटोनिन, बायफॉस्फेट अशी कॅल्शियमची पण बरीच औषधं असतात, मग ती द्यायला लागतात. मग काळजी करावी लागते. नाही तर मग वर्टिब्रल कॉलम फ्रॅक्चर झाला, कोलिस फ्रॅक्चर, मनगटाचं फ्रॅक्चर, हिपचं फ्रॅक्चर असं असतं. मग देअर बिगिन्स द एंड ऑफ द त्याला म्हणतात बिगिनिंग ऑफ द एंड. तसं नाही होता कामा. आपल्याला 40 वर्ष ही सशक्त घालवायची. मग त्याच्यासाठी हे कॅल्शियम इनटेक हा भयंकर महत्वाचा असतो. आणि डाएट मध्ये काय घेता येईल त्याच्यामध्ये ऍडिशनल सप्लिमेंट? डाएट मध्ये तर मेडिटेरियन डाएट मी ऍडवाइस करेन. मिनोपॉज, पोस्ट मिनोपॉज, मेडिटेरियन डाएट म्हणजे आपला डाएट, आपण जे खातो तो डाएट. साधारण गोल जर थाळी धरली तर त्यातलं जवळजवळ 3/4 भाग हा आपण सॅलड्स घ्यायला पाहिजेत, भाज्या घ्यायला पाहिजेत, फ्रूट्स घ्यायला पाहिजेत, प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत. मिनोपॉज मध्ये भाज्या, सॅलड्स ही सगळी अतिरंगाची जी असतात ना ती जास्त चांगली. त्याच्यात अँटॉक्सिडंट्स खूप असतात. अँटॉक्सिडंट म्हणजे लायपिन असतं, प्रेमरोझा ऑइल असतं, हे सगळं त्याच्यात खूप असतं. मग गडद रंग म्हणजे कोणते? पालक, स्ट्रॉबेरीज, टोमॅटो, गाजर, यांना कसे गडद रंग असतात, हे घ्यायला पाहिजे जास्त. सॅलड्स खायला पाहिजेत जास्त, भाज्या खायला पाहिजेत जास्त. प्रोटीन्स, अंडी, मांस, मच्छी, डाळ, उसळी, आणि मग थोडंसं पोळी, भाकरी, ही थोडीशी, म्हणजे ती त्या छोट्या भागात गेली. आणि ह्याच्यामध्ये संबंध हा डाएट आहे. हा डाएट महत्वाचा आहे. आणि डाएट सांगताना मला एक सांगायला आवडेल की ह्या वयात काय होतं, थोडं रिकाम पण खूप असतं. म्हणजे कसं असतं की तुम्ही पहिल्यांदा मुलांच्या बरोबर ट्युशनला जायचे, डबा भरा, मिस्टरांचे डबा भरा, घरातलं सगळं आवरायचं, बायकांचं बघायचं, आणि शिवाय समजा तुम्ही जॉब करत असाल तर तुमचा जॉब असतो. या सगळ्यामध्ये डाएटचा फार प्रॉब्लेम येतो. आणि हा सडन चेंज होतो आणि आता तुम्ही एकदम रिकामे असता, मुलं मोठी होऊन गेलेली असतात, त्याला एम्प्टी नेस्ट म्हणतात. घरात कोणीच नसतं, कधी तुमचा जोडीदार असतो, कधी नसतो. त्याच्यामुळं तुम्ही एकटे असताना मग वेळ जावा म्हणून खाणं होतं. आणि मग एक GIT नॉर्म असतो तो GITचा, त्याच्यामध्ये पण काही जंतू असतात जे आपल्याला चांगले असतात. मग ते हे इन्फ्लमेशन मध्ये भाग घेतात आणि मग ते मेनोपॉजला आपल्याला त्रास द्यायला लागतात. म्हणून हे जास्त महत्वाचं असतं की वेळी अवेळी खाणं, उगीच खाणं. आता मला आज मला इंटरव्ह्यू द्यायला जायचंय म्हणून मी भरभर खाऊन घेते, 2-3 कप कॉफी पिऊन घेते. की आज माझी मैत्रीण आली, आज मला खूप आनंद झाला म्हणून खाते, की आज मला खूप दुःख झालं म्हणून चहा कॉफी पिते. हे असं नाही करायचं. तुमचं खाणं लिमिटेड पाहिजे. लिमिटेड खाणं हे मेनोपॉज मध्ये फार महत्वाचं असतं. त्यातल्या त्यात रात्रीचं जेवण, आपलं GIT सुद्धा थोडंसं एजिंग चालू झालेलं असतं, त्यामुळे आपल्या आतड्याला सुद्धा थोडीशी विश्रांती पाहिजे. तुम्ही सारखंच जर खात बसलात मग ते खाणं, मग ओबेसिटीमुळे गुडघ्याचा त्रास, गुडघ्या त्रासमुळे आणखीन ओबेसिटी, अशी ती सायकल सुरू होते. पण ओबेसिटी होता कामा नये ह्या वयामध्ये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकमेकांशी ह्या सगळ्या गोष्टी अशा जोडलेल्या आहेत, तर ते कुठल्या तरी सिस्टीमला इफेक्ट करतात, बरोबर करतात. आणि मग ओबेसिटी येते. मग ओबेसिटी आली की फॅट्स वाढतात, फॅट्स वाढले की कार्डिओव्हॅस्क्युलर हार्टमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात, तुमचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं. असंही थोडंसं वयामुळे ब्लड प्रेशर वाढतं, कोलेस्ट्रॉलमध्ये बदल होतो, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, ट्रायग्लिसराइड्स मध्ये बदल होतो. त्यामुळे डाएट फार महत्वाचं असतं ह्या वयामध्ये, अतिशय महत्वाचं डाएट. आता पुढचं त्यातलं फॅक्टर आहे हॉट फ्लॅशेस. याच्या बरोबर कसं डील करायचं? हॉट फ्लॅशेससाठी खूप पेशंट येतात बरं का, मला रात्री गरम वाटतं म्हणून. आपल्या ब्रेनमध्ये थर्मल रेग्युलेशन सेंटर असतं एक, त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर वर जायचं, खाली यायचं, बाहेरच्या वातावरणाला आपली बॉडी ऍडजस्ट होते. थंडीत वेगळी होते, उन्हाळ्यात वेगळी होते. तर हे रेग्युलेशन सेंटर हायपोथॅलॅमस मध्ये असतं, मेंदूतल्या एका भागात असतं. त्याच्यावर पण इस्ट्रोजन कमी व्हायचा परिणाम होतो, म्हणजे मिनोपॉजचा परिणाम त्याच्यावर पण होतो.
आणि त्याच्यामुळं मग असं सडनली तुम्हाला टेम्परेचर वर जातं, जवळजवळ 1 ते 2 डिग्रीनी टेम्परेचर वर जातं. वासोडायलेटेशन म्हणतो. आपल्या शिरा किंवा वेसल्स असतात त्या मोठ्या होतात थोड्याशा. मग हेवी हेडेडनेस, डोकं असं गच्च धरल्यासारखं वाटतं, एकदम हीट शरीरात गेल्यासारखी वाटते. आणि हे जवळजवळ 30 मिनिटं ते 1 तासभर सुद्धा हा प्रकार राहतो. आणि त्याच्यात काही सेकंद अतिशय जोरदार एक हॉट फ्लश येतो. मग तुमचा चेहरा लाल होतो, घामाने तुम्ही भिजून जाता, सगळे थंडीत पांघरून घेऊन झोपलेले असतात आणि तुम्ही पांघरून काढता, पंख्याखाली जाऊन बसता. ह्याला हॉट फ्लश म्हणतात. मग हॉट फ्लश हा एक वासोमोटर सिम्पटम आहे. शरीरात एक आपल्याला नकळत कंट्रोल, आपल्या काही गोष्टी किंवा आपले काही अवयव कंट्रोल करणारी सिस्टीम असते, वासोमोटर सिस्टीम म्हणतात त्याला, ती डिस्टर्ब होते आणि मग तुम्हाला हॉट फ्लश येतात. मग हॉट फ्लशेस आले की रात्री तुम्ही उठता, कधी कधी 4-5 वेळा येतात, कधी कधी तुमची झोप डिस्टर्ब होते. कॉफी, गरम चहा या पेय, जशी गरम पेय घेतली की त्यांनी जास्त त्रास होतो. आणि मग ह्यानी तुमची झोप जाते, तुम्ही झोपेत उठता, रात्री उठता, झोप मिळत नाही तुम्हाला. पण मग ते तसं आपलं वागण्यात फरक व्हायला लागतो हॉट फ्लशेस यायला लागले की. हॉट फ्लशेस साठी खूप पेशंट येतात, पण अच्छा, बाकी चेकअप साठी नाही येणार, पण हॉट फ्लशेस साठी येतात ते. पण काय काळजी त्यासाठी घ्यायची आहे का काळजी? साधारण गरम पदार्थ कमी घ्यावे या वयामध्ये, पाणी भरपूर प्यायला पाहिजे, तुमचं डाएट चेंज केलं पाहिजे आणि ऍक्सेप्टेड थोडे होणारच, हे नॅचरल आहे. हे इस्ट्रोजन कमी व्हायचं एक नॅचरल आहे, ऍक्सेप्ट करा. जसं प्रेग्नन्सीत नॉशिया होतो, वॉमिटिंग होतं, आपण ऍक्सेप्ट करतो, अगदी कौतुकाने सगळेजण म्हणतात तिला हे पचत नाही बरं का, तसं हे ऍक्सेप्ट करा. थोडं थोडं तुम्ही जेव्हा सायकोलॉजिकली ऍक्सेप्ट करता मेनोपॉजचे चेंजेस, तेव्हा तुमचा हा प्रकार कमी व्हायला लागतो हळूहळू. ओके. आणि त्याच्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की मूड स्विंग्स खूप होतात. इथेच सगळे ते वासोमोटर सिम्पटम्स, न्यूरोलॉजी, आपली जी ब्रेनची न्यूरोलॉजी असते आपली, काय म्हणतात त्याला, न्यूरो एंडोक्राईन म्हणतात. म्हणजे आपला मेंदू आपल्या बरेचसे एन्झाईम्स, हार्मोन्स सगळं कंट्रोल करत असतो. तो मास्टर असतो सगळ्यांचा, तो कंट्रोल करत असतो. मग त्याचा कंट्रोल थोडा आणि इस्ट्रोजन त्याला कंट्रोल करत असतो. म्हणजे इस्ट्रोजन हा स्त्रियांसाठी फार महत्वाचा भाग असतो. मग ते कमी झालं की त्याचा कंट्रोल कमी होतो, त्याचा कंट्रोल कमी झाला की आपल्या वागण्यात फरक जाणवतो. आपल्याला चिडचिडेपणा, कॉन्फिडन्स कमी होणं, जबाबदाऱ्या नको वाटायला लागतात, डिसिजन मेकिंग कमी होतं, कधी खूप डिप्रेशन येतं. बायका येतात कन्सल्टिंगला, काहीतरी सांगायला लागतात आणि डसडसा रडायला लागतात, डिप्रेशन येतं. हे मानसिक आजार, सगळे सायकोलॉजिकल आजार खूप होतात. आणि ह्याला परत कारण तुमचा लोनलीनेस. परत मी मगाशी म्हटलं तसं तुमचं एम्प्टीनेस, घर रिकामं झालेलं असतात, मुलं गेलेली असतात, किंवा असली तरी ते आता तुमच्यावर अवलंबून नसतात. छोटे असताना कशी आई माझी वेणी घाल, आई माझं कपडे बदलून दे, आई मला डबा दे. आता ते त्यांचं जग वेगळं झालेलं असतं. मिस्टर पण कधी कधी त्यांच्या करिअरमध्ये एकदम टॉपवर असतात, त्यामुळे ते कामात बिझी असतात. कधी कधी तुमचा लॉस ऑफ पार्टनर, तुमचे पार्टनर गेलेला असतो, एक्सपायर झालेला असतो अशी. किंवा कधी कधी ना मॅरिटल प्रॉब्लेम्स खूप पूर्वीपासून ही बाई सहन करत आलेली असते आणि ते प्रॉब्लेम्स त्यावेळी ती इतकी बिझी असते की ते प्रॉब्लेम्स ती अशी सॉल्व करत आलेली असते, पण ते प्रॉब्लेम तिला ह्या वयात खूप त्रास देतात. मग ह्या सगळ्या सायकोलॉजिकल ह्याच्यामुळे आणि एकटेपणामुळे हे सायकोलॉजिकल सिम्पटम्स बायकांचे खूप वाढतात. डिप्रेशन येणं, रडणं, चिडणं, बारीक बारीक गोष्टींवरनं चिडणं. आणि मग कधी कधी बायका काय करतात, कधी कधी त्या म्हणतात माझा मेनोपॉज आहे, मी चिडणारच. तसं नाही, असं नाही. त्याच्यामुळे दोन्ही, मेनोपॉज आहे कबूल आहे, पण चिडणं नाही, ते तू स्वतः कंट्रोल कर. असं ते सगळं एकात एक सगळं गुंतलेलं आहे ते सगळं. आणि या सगळ्यांचं वर आहे इस्ट्रोजन. ओके. आणि तसं स्लीप डिस्टर्बन्सेस हा पुढचा पार्ट आहे, तो सांगितलं तुम्हाला. ह्याच्याचमुळे सगळे स्लीप डिस्टर्बन्स, लोनलीनेस, हॉट फ्लशेस, सायकोलॉजी ऑफ द पेशंट, ह्या सगळ्यांमुळं. छोटसे मुलं आपली जवळ झोपायची, आता कुठे मुलं गेली दूर, शिकायला जातात, नोकरी करायला जातात, नाही म्हटलं तरी थोडी ती दूर होतात.
ते त्या आईला सहन नाही होत आणि मग ती आई थोडी डिस्टर्ब असतेच. तिच्यातली आई तशीच असते. मुलं मोठी होऊन जातात पण ती आईच राहते अजूनही. त्यामुळं थोडंसं ती डिस्टर्ब झालेलीच असते. तिला कोणाची तरी गरज असते. इतके दिवस तिची मुलं असतात तिच्याबरोबर, नवरा असतो तिच्याबरोबर, तिला गरज असते. त्याच्यामुळे तिची स्लीप डिस्टर्बन्सेस खूप असतात. विचार 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 चाललेले असतात. काही मेनोपॉजची माहिती असते, काही माहिती नसते, काही भीती असते. बहीण किंवा शेजारच्या मैत्रिणीला कॅन्सर झाला म्हणून बातमी कळते की संपलं, हिला वाटतं झालं, तिला झाला म्हणजे मला होणारच कॅन्सर. ही एक आजाराची भीती असते. इनसिक्युरिटी असते, फायनान्शियल इनसिक्युरिटी असते. कधी कधी तुम्ही तरुणपणी तुमच्या म्हातारपणचं म्हणा किंवा तुमच्या म्हातारपण मी म्हणतच नाहीये, पोस्ट मेनोपॉज पिरियडचा तुम्ही ऍडजस्टमेंट किंवा मॅनेजमेंट केलेली नसते. त्यामुळे फायनान्शियल सिक्युरिटी नसते त्यांना. त्यामुळे ह्या सगळ्या चिंतेमध्ये, त्या चिंतेतच ती गुंतलेली असते आतमध्ये. आणि त्यातला एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे की वजनावरती काय परिणाम होतो का मेनोपॉज मध्ये? हो, भरपूर. मेनोपॉज मध्ये असंही सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोट कंबर ह्याचा घेरा वाढतो आणि त्याच्यात खाण्याच्या तुमच्या हॅबिट्स असतात ना, त्या एक तर मेंटली तुम्ही रिलॅक्स असतात थोडेसे, एकटे असतात थोडेसे, थोडीशी चवीचं थोडंसं असं वाटतं की जिभेचे थोडेसे ब्लड सप्लाय पण ह्या वयात थोडासा कमी होतो. त्यामुळे तुम्हाला चमचमीत पदार्थ, गोड पदार्थ खावेसे वाटायला लागतात. मग तुम्ही कधी कधी उगीच खाता, भूक नसते, सटायटी म्हणतो आपण त्याला, ती नसते, काही नसतं, पण उगीच खायचं, टाइमपास म्हणून खायचं. याच्यामुळे ओबेसिटी होते आणि व्यायाम कुठेच नसतो. चालायला जाणं नाही, उठबस नाही, घरात सगळं कम्फर्ट असतो. त्यामुळे मेनोपॉजच्या वेळी ओबेसिटी येते. याच्या उलट ह्या सगळ्या कंप्लेंट्स तुम्हाला अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरांमध्ये हे खूप जास्त प्रमाण दिसतं. हेच प्रमाण तुम्ही रुरल एरिया, तुम्ही जर खेडेगावामध्ये गेला तर त्यांना जाणवत सुद्धा नाही की त्यांना मेनोपॉज झाला आणि मेनोपॉजचे काही त्रास झाले. ते म्हणतात हा कधीतरी गेली पाळी, कधी गेली काही आठवत नाही, गेली पाळी. किंवा कधी कधी तर त्यांचा म्हणजे ते पाळी गेली म्हणून धरून चालतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळी गरोदर पण असतो आणि पाळी गेली समजतात किंवा उलट धरतात, दोन्ही धरून चालतात. आणि त्यांना खूप त्या मानाने बघितलं ना तर रुरल आणि अर्बन, खेडेगावातल्या आणि शहरातल्यांमध्ये मेनोपॉजचा खूप फरक जाणवतो. त्यांना तो जाणवत सुद्धा नाही किंवा असं वाटतं की त्यांना होतही असेल पण त्यांना त्याला महत्व दिलं नाही जात. आता शेवटचा तुम्ही मेन पार्ट असतो की ट्रीटमेंट पार्ट असतो, तर ह्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते? असे यामध्ये ट्रीटमेंट पहिली जनरलाइज ट्रीटमेंट दिली जाते आणि पहिल्यांदा पेशंटला समजावून सांगितलं जातं की मेनोपॉज म्हणजे काय, तुम्ही कसा तो ऍक्सेप्ट करायचा, मेनोपॉज कशी, त्याचा तुमचा दृष्टिकोन कसा पाहिजे मेनोपॉजला. आणि काउन्सिलिंग की देयर इज नथिंग मच, फक्त तुम्ही तुमची स्वतःची काळजी आता घ्या, जी आतापर्यंत तुम्ही कधीच काळजी घेतलेली नसते. ते मुलांसाठी दवाखान्यात जातात, ते मिस्टरांसाठी हॉस्पिटलला जातात, त्यांचा चेकअप करतात, पण बायका स्वतःचा कधीही चेकअप करत नाही. त्यामुळं हे सगळं काउन्सिलिंग फार महत्वाचं असतं या एजमध्ये. कितीतरी वेळा तुम्ही पेशंटशी जर एक अर्धा तास बोललात त्याच्याने सुद्धा पेशंटना बरं वाटतं. सो काउन्सिलिंग महत्वाचं. प्रिव्हेन्शनमध्ये डाएट अतिशय महत्वाचं. मी तुम्हाला सांगितलं डाएट काय घ्यायला पाहिजे. एक्झरसाइज अतिशय महत्वाची, व्यायाम अतिशय महत्वाचा. व्यायामामध्ये तुम्ही 30 ते 40 मिनिटं फास्ट वॉकिंगला जायला पाहिजे. रेझिस्टन्स एक्झरसाइज म्हणतात, वेट्स म्हणा किंवा रेझिस्टन्स देऊन करतो ती एक्झरसाइज महत्वाची असते. रेझिस्टन्स एक्झरसाइज ही सार्कोपेनिया म्हणून एक, जसं तुम्ही ऑस्टिओमॅलेशिया म्हटलं किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हटलं, मलेशिया नाही ऑस्टिओपोरोसिस म्हटलं, त्याच्यामध्ये हाडं कमकुवत होतात, तसंच सार्कोपेनिया एक फार महत्वाचा ह्या वेळचा आजार आहे. सार्कोपेनिया म्हणजे मसल्स विकनेस, स्नायूंचा विकनेस. मोठे मोठे स्नायू इतके वीक होतात, हाताला सुद्धा ते लागत नाहीत, इतके वीक होतात, त्यांच्या ऍक्शन्स कमी होतात. त्यामुळं चालणं किंवा चालता चालता पडणं, धक्का लागून पडण्यापेक्षा मसल वीक झाल्यामुळं पडणं, हे आजार खूप त्यावेळेला असतात. आणि कधी कधी एकदम सडनली या जिम मध्ये जातात. सडनली जिम मध्ये जाऊन उपयोग नाही. तुम्ही तुमचा सगळा चेकअप करा,
डॉक्टरांकडनं सल्ला घ्या आणि जिमच्या इन्स्ट्रक्टरला तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या वयाच्या आहात, तुम्ही काय करायला आलेला आहात, आणि मग तुम्ही जा. मेडिटेशन, प्राणायाम, योगा हे फार महत्वाचे आहेत. याच्यामुळं तुम्हाला तुमच्या शरीराला बळकटी येते, हाडांची बळकटी, ऑस्टिओपोरोसिस कमी होतो किंवा लवकर नाही येत, सार्कोपेनिया कमी होतो, इन्फ्लमेशन कमी होतं, हे इन्फ्लमेटरी प्रोसेस मी म्हटलं ना ती कमी होते. त्यामुळे एक्सरसाइज खूप, मग एक्सरसाइज समजून सांगा. नंतर त्यांना आम्ही थोडे थोडे साध्या सप्लिमेंट्स देतो, विटॅमिन सप्लिमेंट देतो, अँटीऑक्सिडंट सप्लिमेंट्स देतो आपण. अँटीऑक्सिडंटमध्ये प्राइमरोजा ऑइल आलं, लायकोपिन आला, विटॅमिन डी देतो आपण, हे देऊ शकतो आपण त्यांना. आणि मग आपण त्यांना कॅल्शियम देऊ शकतो. पेशंट हा तपासल्यानंतर जर त्यांना खरंच खूपच मेनोपॉजचा त्रास होतोय असं जाणवलं तर यांना आपण इस्ट्रोजन्स देऊ शकतो, इस्ट्रोजन हार्मोन्स देऊ शकतो. पण इस्ट्रोजन हार्मोन्स हे डॉक्टरांच्या सुपरविजन खालीच दिलं. डॉक्टरनी पेशंट तपासून डॉक्टरनी सांगितल्याशिवाय, आणि पेशंट रेग्युलर जर डॉक्टरकडे जातोय असं असेल तरच त्यांना HRT म्हणतात, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, ही आपण देऊ शकतो. मग ते इस्ट्रोजन्स इंजेक्शनमध्ये देतात, गोळ्या असतात, इंट्राडर्मल पॅचेस असतात, त्या प्रमाणात देऊ शकतो. कॅल्शियम सप्लिमेंट आपण देऊ शकतो यांना. आणि कार्डिओवॅस्क्युलर, ह्या अशा वेळेला आपण जाणून घेतो की या पेशंटला कार्डियक प्रॉब्लेम आहे. मग कार्डिओलॉजिस्टला तुम्ही पिक्चरमध्ये आणून त्याच्याशी कन्सल्ट करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जाणवतं की नाही हिला ऑस्टिओपोरोसिस खूप आहे, किंवा हिला डायबिटीस आहे, किंवा हिला सायकोलॉजीची गरज आहे, नुसत्याच उपायांपेक्षा तिला काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट कडनंची गरज आहे. खूप डिप्रेशन मध्ये मग बायका काहीही करतात, स्मोकिंग, अल्कोहोल सुरू होतं. मग अशा, त्याच्यामुळे ही एक कंबाईंड टीम करून यांना ट्रीटमेंट देणं जास्त महत्वाचं आहे. कॅन्सर डिटेक्शन, या वेळेला अर्ली ब्रेस्ट कॅन्सर कॉमन असतो, एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे युट्रसचा कॅन्सर कॉमन असतो, ओव्हरीचा कॅन्सर असतो, सर्व्हिक्सचा कॅन्सर असतो. कॅन्सर डिटेक्शन पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे ट्रीटमेंट देऊन त्यांनी फॉलोअपला येणं महत्वाचं आहे. बरे, आम्ही जे काही प्रश्न होते सगळ्यांची खूप सविस्तर उत्तर आपण यांना घेतली. तर तो सर्वात शेवटचा एक असं आहे की ओव्हरऑलच म्हणजे महिलांचा एक जनरल हेल्थ म्हणून टेक अवे मेसेज म्हणून तुम्ही काय सांगताल? मी तर सांगेन की दिस इज नॉट एंड ऑफ द लाईफ. पॉज म्हटलंय आपण, देवानी आपल्याला पॉज दिलाय, फुल स्टॉप दिलेला नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही हा बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ म्हणून एंटर करा या फेज मध्ये. झालं आता काय, माझं सगळं संपलं, झालं माझं संपलं, हे नका म्हणून. दिस इज द बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ. मेक इट अ वायब्रंट लाईफ. अतिशय सुंदर आणि हसमुख म्हणा किंवा असं लाईफ करा. तुम्ही खालती उतार वयात चाललात असं धरू नका. तुम्हाला अजून 30-40 वर्ष जगायचंय. पाळी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही 40-50 वर्ष जगू शकता. मग हा पिरियड बोनस पिरियड म्हणण्यापेक्षा सुद्धा न्यू लाईफ म्हणेन मी. बोनस म्हणजे मग तो 80 नंतर येतो तो सगळा बोनस असतो. पण मी असं म्हणेन की हा दिस इज अ न्यू लाईफ. जे तुम्ही केलं नाही पूर्वी, आता पेंटिंग नाही केलं तुम्ही, तुम्हाला आता वेळ आहे, एनर्जी आहे, ते चालू करा. तुमच्या हॉबीज, ज्या तुमच्या इच्छा राहिलेल्या आहेत ते करा. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर हेल्थ. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, तुमच्या तब्येतीला कॉन्सन्ट्रेट करा आणि ती छान ठेवा, हेल्दी ठेवा, असं मी म्हणेन. सो दिस इज द बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ. एन्जॉय दिस लाईफ विथ अ वायब्रंट कलर्स, असं म्हणेन मी. तर हे खूप चांगल्या नोटवर तुम्ही सांगितलं की बिगिनिंग ऑफ लाईफ असा ह्या पॉझिटिव्हिटीनी त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सांगितलं तो मुद्दा मला फार महत्वाचा वाटला की हे म्हातारपण नाहीये. जनरली तशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं बऱ्याचदा, आणि मग असं एक तो त्याला निगेटिव्ह सूर लागून राहतो की आता आपलं काय राहिलंय, अशाने ती सुरुवात होती अशा पद्धतीच्या. कारण ऑर्थोपेडिक म्हणून काम करताना आता लक्षात येतं की 10तल्या 9 वयस्कर आजी जेव्हा यायच्या तेव्हा ते ऑस्टिओपोरोसिसने त्यांची हाडं अतिशय खराब झाली असायची, आणि कोलिस फ्रॅक्चर आणि ही फ्रॅक्चर हे अगदी कॉमन असायची गोष्टी अशा. आणि मग त्या मेनोपॉज, मग त्या गायनेकोलॉजिस्ट कडे येतात. आणि एक पॉइंट महत्वाचा म्हणजे मी
टेक होम मेसेज मध्ये सांगेन हा. की द हजबंड हॅज टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस पिरियड ऑफ हर लाईफ. ओके. ही हॅज टू सपोर्ट. त्यांनी तिला पूर्ण आधार दिला पाहिजे. हम्म. ती रडतेच, ती चिडतेच, हा. असं करून तिला निग्लेक्ट करू नका. ओके. मग तिचा हा जो सगळे सिम्पटम्स आहेत एकात एक हम्म, गुंतलेले हम्म. ते वाढतील. ओके. तुम्ही तिच्या बरोबर राहा. अच्छा. शी इज चेंजिंग हर लाईफ. ती आयुष्याच्या एका वेगळ्या चांगल्या टप्प्यात चालली आहे. हम्म. तुम्ही तिला सोबत करा. Right. म्हणून आय विल गिव्ह advice to all the husbands, ओके. fathers, everybody, brothers. ओके. Help her, encourage her. ओके. आणि She's एका माणसाचं हे केल्यानंतर अख्ख्या घरावर त्याचा परिणाम हो, तो प्रश्नच चांगला नाही. होतो शेवटी. कारण बऱ्याचदा चिडचिड खूप हा. होते, हा एक लोकांचा कॉमन. आणि या चिडचिडीने सगळेच आणखीन दूर जातात. हा. मुलं लांब जातात. आई काय सारखी चिडते, आई काय सारखी रडते, मग त्यांना आवडत नाही ते. हा. सो एव्हरीबडी, इवन चिल्ड्रन शुड सपोर्ट दी मदर एट दिस स्टेज. मुलांनी, मिस्टरांनी सगळ्यांनी तिला सपोर्ट करायला पाहिजे. ओके. इतके वर्ष तिने तुम्हाला सपोर्ट केला, आता तुम्ही तिला सपोर्ट करायला पाहिजे. हा खूपच हा टेकावे मेसेजचा हा शेवटचा पार्ट खरंच जास्त इम्पॉर्टंट होता. कारण हा कदाचित कधी तो लक्षात येत नाही कित्येकांच्या. बरोबर आहे. आणि गृहीत धरण्याची एकमेकांना नात्यांमध्ये सवय लागते. हा, त्यामुळे हा. आवर्जून तुम्ही त्याचा उल्लेख केला नाही तर ते लोकांना लक्षात येत नाही बरोबर बऱ्याचदा आहे. गोष्टी. बरोबर आहे. तर खूप छान आपल्या गप्पा झाल्या. या विषयाला इतके पैलू असतात खरं, हे हो, असं गप्पांमधूनच हो. उलगडत जातात कित्येक गोष्टी. तर आज तुम्ही खरं आहे. आमच्या चॅनलवर आला आणि प्रेक्षकांना पुन्हा ह्या निमित्ताने सांगण्याचा आहे की ह्या अनुषंगाने काही प्रश्न असतील आपल्याला, ह्याविषयी काही हो. शंका असतील अजूनही, तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही नक्कीच मॅडमशी संपर्क साधून आपल्या त्या सर्व शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर आज मॅडम तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आपण ह्या गप्पांच्या हो. माध्यमातून खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगितल्यामुळे खूप लोकांपर्यंत हे चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल आणि नक्कीच याचा सगळ्यांना फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे. तर आमच्या चॅनल परफेक्ट तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.